श्रीमन्महादिगणपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रान्विता या वीणावर दंड मंडितकरा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभुदिवीर देवै सदा वंदिता। सा मां पातु सरस्वती भगवती निःशेष जाड्यापहा। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंद माधवं। गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। समर्थ सद्गुरु श्री रामदास स्वामी महाराज की जय। भारत माता की जय। तर अर्जुना, मी खरोखर काळ आहे हे स्पष्ट जाण। सर्व लोकांचा संहार करण्याकरता मी वाढत आहे। ही जिकडे तिकडे सर्वत्र माझी उग्र मुखे पसरली असून या सर्व विश्वाला आता मी गिळून टाकीन। तेव्हा अर्जुन म्हणतो, अरे रे, अगोदर विश्वरूपाच्या मुखात होत असलेल्या सर्व लोकांच्या संहाराच्या संकटाला पाहून मी त्रस्त झालो होतो, म्हणून भगवंताची प्रार्थना केली। तो अधिकच निष्ठुरपणाने प्रकट झाला। तसेच जीवाची आशा नाहीशी करणाऱ्या निष्ठुर बोलण्याने अर्जुन अत्यंत कष्टी होईल, म्हणून भगवान लगेच म्हणाले, अर्जुना, पण त्यात दुसरे एक आहे। तुम्ही पांडव मात्र आता होणाऱ्या या संहारूपी बाधेच्या बाहेर आहात। हे ऐकताच अर्जुनाने जात असलेले प्राण सावरले। अर्जुन मरणाच्या महामारीत सापडला होता, पण भगवंताच्या आश्वासनाने पुन्हा देहावर आला आणि मग भगवंताच्या बोलण्याकडे चित्त देऊ लागला। देव असे म्हणू लागले की, अर्जुना, तुम्ही आहे माझे आहात हे लक्षात असू दे। बाकीच्या सर्वांना ग्रासण्याकरता आम्ही प्रवृत्त झालो आहे। प्रलय कालच्या प्रचंड अग्नीमध्ये ज्याप्रमाणे लोण्याचा गोळा घालावा त्याप्रमाणे हे संपूर्ण जग माझ्या तोंडात जात आहे। हे जे तू पाहिलेस त्यात तर यत्किंचितही अन्यथा होणार नाही। दोन्हीकडील सैन्ये व्यर्थच आपल्या पराक्रमाची फुशारकी मारित आहेत। असे हे सैन्याचे मिळालेले समुदाय पराक्रमाचे बळ आणून कुंठू लागले आहेत आणि यमापेक्षाही आमचे गजदळ श्रेष्ठ आहे अशी त्यांची प्रशंसा करतात। हे म्हणतात की या सृष्टीवर दुसरी सृष्टी निर्माण करू, पैज बांधून मृत्यूला मारू आणि या सर्व जगाचा घोट भरू, सर्व पृथ्वी गिळू, वरच्या वरच आकाश जाळू, वाऱ्याला देखील बाणाने उडू जखडून टाकू। पराक्रमाच्या मदाने मत्त होऊन अशा या चतुरंग सैन्य संपत्तीच्या बळावर ते कृतांताशी स्पर्धा करीत आहेत। यांचे हे सर्व शब्द शस्त्रांपेक्षा तीक्ष्ण आणि अग्नीपेक्षा दाहक दिसतात आणि प्राण घेण्यात त्यांच्यापेक्षा काळकूटही मधुरच म्हणावे लागेल। परंतु अर्जुना, हे सर्व योद्धे गंधर्व नगरीचे देखावे किंवा पोकळीचे भेंडोळे अथवा चित्रातील पुतळे आहेत पहा। अरे, ही सर्व सैन्य म्हणजे मृगजळाचा पूर होय। ही सैन्य नसून कापडाचा साप आहे किंवा कातड्यात भुसा भरून तयार केलेल्या व शृंगारलेल्या ह्या बाहुल्या मांडल्या आहेत। बाकी हालचाल करविणारे जे बळ मी पहिलेच गिळून टाकले आहे। आता हे सर्व सैन्य कुंभाराने केलेल्या मातीच्या वेताळाप्रमाणे निर्जीव आहे। बाहुलीला नाचविणारी दोरी तुटली तर खांबावरील बाहुल्या वाटेल त्यांनी लोटल्या की उलथून खाली पडतात। तस्मात् त्वमुत्तिष्ठ यशो लभस्व जित्वा शत्रून् भुक्ष्वं राज्यं समृद्धं मय्येवैते निहता पूर्वमेव निमित्तं मात्रं भव सव्यसाचिन्। म्हणून तू उठ, शस्त्र घे, यश संपादन कर, शत्रूंना जिंकून या संपन्न राज्याचा उपभोग घे। यांना मी पूर्वीच मारले आहे। अर्जुना, तू आता निमित्त मात्र हो। तसा सैन्याचा यया बघा, मोडता वेळू नलगे पैगा, म्हणून उठी उठी वेगा शहाणा होई। तुवा गोग्रहणाचे नि अवसरे, घातले मोहनास्त्रे कसरे, मग विराटाचे नि महा भेडे उत्तरे, आसडूनी नागविले। आता हे त्याहुनी निपटारे जाहले, निवटी आई ते रण पडिले, घेई यशरिपू जिंतिले,
एकलेनी अर्जुने आणि कोरडे यशची नोहे समग्र राज्यही आले आहे. तू निमित्त मात्रची होय सव्यसाची. त्याप्रमाणे सैन्याची ही रचना मोडण्याला अर्जुना वेळ लागणार नाही. म्हणून एकदम उठ, शहाणा हो. गोग्रहणाचे वेळी तू संपूर्ण शत्रू सैन्यावर मोहनास्त्र घातलेस व मग विराट राजाच्या अतिभित्र्या उत्तराने सैन्याची वस्त्रे हिसकावून त्यांना नग्न केले. आता हे सैन्य त्याच्याहूनही निकृष्ट दर्जाचे झाले आहे. आधीच मरून पडलेले सैन्य नाहीसे कर व एकट्या अर्जुनाने शत्रूला जिंकले असे यश घे. नुसते यशच नाही तर संपूर्ण राज्यही तुला प्राप्त झाले आहे. अर्जुना, यांच्या नाशाला तू नुसता निमित्त मात्रच होणार आहेस. द्रोणं च भीष्मं च जयद्रथं च कर्णं तथान्यानपि योधवीरान् मया हस्तात् स्वं जहिमां व्यतिष्ठा युद्धत्स्व जेतासि रणे सपत्ना. भीष्माचार्य, जयद्रथ, कर्ण तसेच इतर मोठमोठे योद्धे यांना मी मारलेलेच आहे. तू आता त्यांना मार, दुःख करू नकोस. युद्ध कर आणि तू रणात शत्रूंना जिंकशील. द्रोणाचा पाडू न करी, भीष्माचे भय न धरी. कैसेनी कर्णावरी परजू हे न म्हण. कोण उपायो जयद्रथा कीजे, हे न चिंतू चित्त तुझे. आणि कही आथी जे जे नवाणी गे वीर. तेही एक एक आघवे, चित्रीचे सिंहाळे मानावे. जैसे ओलेनी हाते घ्यावे पुसोनिया. यावेळी पांडवा काहीसा युद्धाचा मेळावा. हा भासू गा आघवा येर ग्रासिले मिया. जेव्हा तुआ देखिले हे माझी या वदनी पडिले. तेव्हाची यांचे आयुष्य सरले आता रीती सोपे. म्हणून बहिला उठी मी या मारिले तू निवटी. न रिगे शोक संकटी नाथी लिया. आपणची आडखिळा कीजे, तो कौतुके तैसा विंधोनी पाडिजे. तैसे देखेगा तुझे निमित्त आहे. बापा विरुद्ध जे जाहले ते उपजताची वाघे नेले. आता राज्येशी संचले यश तू भोगी. सावियाची उतत होते दायाद आणि बळीये जगी दुर्मद. तू ते वेधिले विशद सायासू न लागता. ऐसी या गोष्टी विश्वाच्या वाकपटी. लिहुनी घाली किरीटी विजयी होई. द्रोणाच्या बरोबरीचा मी नाही असे मनात आणू नकोस. भीष्माची भीती बाळगू नकोस. कर्णावर शस्त्र कसे चालवू असे म्हणू नकोस. जयद्रथाला मारण्याकरता कोणता उपाय करावा याचे चिंतन मनात करू नकोस. आणखी जे जे नावाजलेले पराक्रमी वीर आहेत ते सर्व ओल्या हातांनी पुसून घेण्यासारखे भिंतीवर काढलेल्या सिंहाची चित्रे आहेत हे असे मान. अशा स्थितीत अर्जुना, हे काय युद्धा करता जमलेले सैन्य आहे. हा सर्व भास असून बाकीचे हे सर्व मी गिळून टाकले आहेत. जेव्हा तू हे सर्व माझ्या तोंडात पडले आहे असे पाहिले तेव्हाच त्यांचे आयुष्य संपले. ही आता रिकामी सोपटी आहेत. म्हणून लवकर उठ. मी मारलेल्यांना तू नाहीसे कर आणि व्यर्थ शोक संकटात पडू नकोस. आपणच एखादे निशाण उभे करावे आणि कौतुकाने त्याला बाण मारून पाडावे. त्याप्रमाणे त्यांच्या नाशाला तुझे नुसते निमित्त आहे. पहा बा अर्जुना, जे तुझे वैरी जन्मास आले ते जन्मल्याबरोबरच वाघाने नेले असे समज. आता राज्यासह मिळवलेल्या यशाचा तू उपभोग घे. खरोखरच हे तुझे भाऊबंद अत्यंत उन्मत्त, मदांध व जगामध्ये जसे बलवान झाले आहेत ते तू काही श्रम न पडता सहज मारलेस. अशा प्रकारच्या गोष्टी जगामध्ये या सर्व लोकांच्या मुखरूपी पटावर अर्जुना तू लिहून ठेव. म्हणजे सर्व लोकांच्या तोंडी होऊ दे व विजयी हो. संजय उवाच एतत् श्रुत्वा वचनं केशवस्य कृताञ्जलिर्वै प्रणमान किरीटी नमस्कृत्वा भूय एवाह कृष्णं सद्गदगदं भीतः प्रणम्य. संजय म्हणतो, भगवंताचे हे वचन ऐकून हात जोडून कापत नमस्कार करून व भीत अत्यंत नम्र होऊन पुन्हा सद्गत अंतःकरणाने अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला,
ऐसी आघवीची हे कथा तया अपूर्ण मनोरथा संजयो सांगे कुरुनाथा ज्ञानदेवो म्हणे. मग सत्यलोकवनी गंगाजळ सुटली या वाजत खळाळ तैशी वाचा विशाळ बोलता तया. ना तरी महामेघांचे उमाळे घडघडीत एके वेळे का घुमघुमिला मंदराचळे क्षीराब्धी जैसा. तैसे गंभीरे महानादे हे वाक्य विश्वकंदे बोलिले अघादे अनंत रूपे. ते अर्जुने मोटके ऐकिले आणि सुखकी भय दुनावले. हे नेणोपरी कांपिनले सर्वांग तयाचे. सखोलपणे वळली मोट आणि तैसेची जोडले कर संपुट. वेळो वळा ललाट चरणी ठेवी देवीची काही बोलो जाये. तव गळा भुजालाची ठाये हे सुख की भय होय हे विचारा तुम्ही. परी तेव्हा देवाचेनी बोले अर्जुना हे ऐसे जाहले मी या पदावरी देखिले श्लोकाची या. मग तैसाची भेण भेण पुढती जोहारुनी चरण मग म्हणे जो आपण ऐसे बोलिले ती. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे संपूर्ण वर्तमान ज्याचे मनोरथ पूर्ण झाले नाहीत अशा क्रूराज धृतराष्ट्राला संजय सांगू लागला. मग ज्याप्रमाणे सत्यलोकापासून उगम पावलेल्या गंगाजळाचा खळाळ वाजतो तशी अर्जुनाशी बोलताना भगवंताची वाणी गंभीर होती. किंवा आकाशात महामेघांचे उमाळे उठले असता एकदम घडघडचा आवाज होतो. किंवा क्षीर समुद्राच्या मंथनाचे वेळी मंदराचलाच्या मंथनाचा आवाज घुमू लागला. त्याप्रमाणे विश्वरूप धारण करणाऱ्या व विश्वांचे कारण असणाऱ्या अगाध भगवंताने गंभीर व थोर नाद करणाऱ्या वाणीने हे वाक्य उच्चारले. ते वाक्य अर्जुनाने केवळ ऐकले मात्र आणि त्याच्या मनात सुख झाले की भीती दुप्पट वाढली हे आम्ही जाणत नाही. पण त्याचे सर्वांग मात्र कापू लागले. त्याचा शब्द खोल जाऊन मुरकुंडी वळली व तशा स्थितीतच त्याने हात जोडले व वारंवार चरणावर मस्तक ठेवू लागला. त्याचप्रमाणे काही बोलण्याचा प्रयत्न करू लागला. त्याचा कंठ भरून येईल. हे सुखाचे लक्षण आहे की भीतीचे लक्षण होय याचा तुम्हीच विचार करा. पण तेव्हा देवाच्या बोलण्याने अर्जुनाची अशी स्थिती झाली की ती श्लोकातील पदावरून मी जाणली आहे. मग तसाच भीत भीत पुन्हा भगवंताच्या चरणांना नमस्कार करून अर्जुन म्हणतो अहो जी भगवंता आपण असे बोलता. अर्जुन उवाच स्थाने ऋषिकेश तव प्रकीर्त्या जगत प्रभुष्यत्यनुरज्यते च रक्षांसि भीतानि दिशो द्रवन्ति सर्वे नमस्यन्ति च सिद्ध संघाः. अर्जुन म्हणतो हे ऋषिकेशा सर्व जगत तुझी कीर्ती श्रवण करून व गाऊन आनंदित होते व तुझे प्रेम करते ते योग्यच आहे. तसेच राक्षस हे तुझ्या भीतीने दशदिशेला पळतात हे त्यांना योग्यच आहे आणि सिद्धांचे समुदाय तुला नमस्कार करतात हे त्यांना उचितच आहे. ना तरी अर्जुना मी काळू आणि ग्रासीजे तो माझा खेळू हा बोलू तुझा कीर आढळू मानू आम्ही. परी तू आजी काळे आजी स्थितीची या वेळे ग्रासीजे हे न मिळे विचारासी. कैसेनी अंगीचे तारुण्य काढावे कैसे नभते वार्धक्य आणावे म्हणोनी करू म्हणसी ते नव्हे बहुत करुणी. हा जी चोपाहारी न भरता कोणीही वेळेसी अनंता काय माध्यानी सविता मावळ तू आहे. पही तुझा खंडिता काळा तिन्ही आहाती जी वेळा तया तिन्ही परी सबळा आपुला लिया समयी. जे वेळो हा लागे उत्पत्ती ते वेळी स्थिती प्रलयो हारपती आणि स्थिती काळी न मिरविती उत्पत्ती प्रलयो. पाठी प्रलयाची वेळे उत्पत्ती स्थिती मावळे हे काय से नाही न ढळे अनादी ऐसे. म्हणून आजी तरी भरे भोगे स्थिती वर्जी जत आहे जगे येत ग्रसीसी तू हे न लगे माझा जीवी. तव संकेते देव बोले अगा या दोन्ही संन्यासीची मरण पुरले
तेच प्रत्यक्ष तुझ दाविले येर यथा काळे जाण. नाहीतरी अर्जुना मी काळ आहे आणि सर्व सृष्टीचा संहार करणे हा माझा खेळ आहे असे हे भगवंता तू बोललास ते निश्चयाने आम्ही खरे मानतो. पण देवा तू काळ असलास तरी आज जगताचे पालन करण्याचा समय असताना काळरूपीत्वा सर्व जगताचा संहार करावा हे विचार करून पाहता विसंगत दिसते. तारुण्यपणात अंगाचे तारुण्य काढून नसलेले वार्धक्य कसे आणता येईल. म्हणून तू जो संहार करू म्हणतोस तो बहुत करून होऊ नये. अहोजी देवा दिवसाचे 4 प्रहर न संपताच कोणतेही वेळी माध्यान्ह काळी सूर्य कधी मावळतो काय. तू जरी अखंड काळ स्वरूप असलास तरी तुला 3 वेळा आहेत. त्या तिन्ही आपापल्या काळी बलवान असतात. जेव्हा विश्वाची उत्पत्ती होऊ लागते तेव्हा स्थिती व प्रलय राहत नाही आणि स्थिती काळी उत्पत्ती प्रलय दिसत नाही. नंतर प्रलयाचे वेळी उत्पत्ती स्थिती नसतात आणि प्रवाह अनादी असून तो कधीही बदलत नाही. म्हणून आज हे सर्व भोगाने संपन्न असलेले जग स्थिती अवस्थेत आहे. अशा स्थितीत या जगाला तू ग्रासतोस हे म्हणणे माझ्या मनाला पटत नाही. तेव्हा भगवान म्हणाले, बा अर्जुना संकेत दृष्टीने पाहता या दोन्ही सैन्याचा माझा पालन काल संपला आहे हे तुला मी प्रत्यक्षच दाखवले. बाकी प्रत्यक्ष संहार कालानुसारच होणार हे जाण. संकेते म्हणजे ईश्वराच्या सर्वज्ञता रूप ज्ञान दृष्टीने या दृष्टीने पाहता भूत भविष्य व वर्तमान असा काळाचा त्रिविध भेद प्रत्ययाला येत नाही व सृष्टीची उत्पत्ती स्थिती लय हे तिने एकदमच दिसतात. हा संकेतू जव अनंता वेळू लागला बोलता तव अर्जुने लोकू मागुता देखिला यथास्थिती. हा संकेत सांगता असताना जो थोडा वेळ लागला तितक्या वेळात पूर्वी लोक जशा स्थितीत होते तशा स्थितीतच अर्जुनाचे सर्व लोक पाहिले. अर्जुनाने सर्व लोक पाहिले. मग म्हणत असे, देवा तू सूत्री विश्वला घवा जगा आला मा आघवा पूर्वस्थिती पुढती परी पडली या दुःख सागरी. तू काढीसी या का जयापरी ते कीर्ती तुझी हरी आठवीत असे. कीर्ती आठविता वेळोवेळा भोगीत असे महासुखाचा सोहळा. तेथ हर्षामृत कल्लोळा वरी लोळता हो. तेव्हा मग अर्जुन म्हणू लागला, देवा विश्वरूपी माया खेळाचा तू सूत्रधार आहेस. पुन्हा हे जग पूर्वस्थितीत आले ना. परंतु दुःख सागरात पडलेल्या आपल्या भक्तांना तू बाहेर काढतोस. अशी जी तुझी कीर्ती आहे त्या कीर्तीची माझ्या अंतःकरणात आठवण होत आहे. ती कीर्ती पुन्हा पुन्हा आठवताना मी चित्तात अत्यंत सुखाचा सोहळाही भोगत आहे आणि तेथे त्या सुखातील हर्षरूपी अमृताच्या लाटांवर मी लोळत आहे. भगवंतांची भक्त वत्सलता वारंवार आठवून भक्तांना अत्यंत प्रेम व सुख प्राप्त होते. देवा जियालेपणे जग धरी तुझ्या ठाई अनुराग आणि दृष्ट्वा तया भंग अधिकाधिक. पै त्रिभुवनीची या राक्षसा महाभय तू ऋषिकेशा म्हणून पळता ती दिशा पहिलीकडे. येर सुरनर सिद्ध किन्नर किंबहुना चराचर ते तुझ देखोनी हर्ष निर्भर नमस्कारित असती. देवा तू जीवदान दिल्यामुळे हे जग तुझ्या ठिकाणी प्रेम करीत आहे आणि दुष्टांचा अधिकाधिक मनोभंग होत आहे. कारण त्रैलोक्याच्या सर्व राक्षसांना भगवंता तू महाभयरूप वाटतोस म्हणून ते दाही दिशेच्या पलीकडे पळून जात आहेत. बाकीचे देव मनुष्य सिद्ध किन्नर किंबहुना सर्व प्राणी तुला पाहून अत्यंत आनंदित होत साते तुला नमस्कार करीत आहे. कस्माच्च तेन न मेरन महात्मन गरीयसे ब्रह्मणोप्यादि करते अनंत देवेश जगन्निवासो त्वमक्षरम सदसत्तत्परम जत. ब्रह्मदेवाचा उत्पन्न करता म्हणून श्रेष्ठ अशा महात्म्या हे राक्षस तुला का बरे नमस्कार करीत नाहीत. हे अनंता देवदेवा जगन्निवासा सत्वासत किंवा कार्य कारण जगताचे पलीकडे असणारे जे आहे ते अक्षर स्वरूप तूच आहेस. येथ गा कवना कारणा राक्षस हे नारायणा
न लगतीची चरणा पळते जाहले. आणि हे तू ते काही पुसावे, ये तुलाले आम्हासीही जाणवे, तरी सूर्योदयी राहावे कैसे नितमे. तू स्वप्रकाशाचा आगरू आणि जाहला आहासी गोचरू, म्हणून या निशाचरू केरू फिटला सहजे. हे येतुले दिवस आम्हा काही नेणवेची श्रीरामा, आता देखतसो महिमा गंभीर तुझा. जेथोनी नाना सृष्टीची आवोळी, पसरती भूतग्रामाची वेली, तया महद ब्रह्मा ते व्याली दैविकी इच्छा. देवो निस्सीम तत्व सदोदितू, देवो निस्सीम गुण अनंतू, देवो निस्सीम साम्य सततू नरेंद्र देवांचा. जी तू त्रिजगतीये ओलावा, अक्षर तू सदाशिवा, तूची संता संत देवा, तयाही अतीत ते तू. हे नारायणा, येथे हे राक्षस कोणत्या कारणाने तुझ्या चरणाला नमस्कार न करताच पळून जात आहेत, आणि हे तुला कशाला विचारायला पाहिजे. एवढे आम्हालाही कळते की सूर्योदय झाल्यावर अंधाराने कसे राहावयाचे. देवा, तूच स्वयंप्रकाशाचे अमर्याद कोठार आहेस, आणि तोच तू आम्हाला प्रत्यक्ष दृष्टीस पडला आहेस. म्हणून संपूर्ण राक्षस रूपी केर सहजच नाहीसा झाला. इतके दिवस हे भगवंता आम्ही हे काहीच जाणत नव्हतो. आता तुझा अगाध महिमा आम्हाला कळून आला आहे. जेथून अनंत सृष्टीच्या रांगा व चतुर्विध प्राणांच्या वेली पसरतात, त्या अव्यक्त मायेला तुझ देवाच्या इच्छेने जन्म दिला. सदा सर्वदा असणारी अमर्याद सत्ता देवा तूच आहेस. अनंत व अमर्याद गुणस्वरूप तूच आहेस. नित्य व अमर्याद अशी समब्रह्मस्थिती तूच आहेस. तू देवांचाही देव आहेस. तू त्रैलोक्याचा जिव्हाळा असून हे सदाशिवा तू अविनाशी आहेस. कार्यकारण रूप जगत तूच झाला असून त्या वेगळे जे आहे तेही तूच आहेस. तुमादिदेवः पुरुषः पुराणस्वस्मस्य विश्वस्य परम निधानम् वेत्तासि वेद्यं च परं च धाम त्वया ततं विश्वमनंत रूप. आदिदेव पुराण पुरुष तूच आहेस. तूच्या जगाला अंतिम आश्रय आहेस. जाणणारा तूच असून जाणले जाणारेही तूच आहेस. अत्यंत श्रेष्ठ गती तूच असून हे विश्वरूपा तूच या जगाला व्यापिले आहेस. तू प्रकृती पुरुषाची आदी, जी महत्त्वा तूचीस अवधी. स्वयेतू अनादी पुरातन, तू सकळ विश्व जीवन. जीवासी तूची निधान, भूत भविष्याचे ज्ञान तुझ्याची हाती. जी श्रुतीची आलोचना, स्वरूप सुख तूची अभिन्ना. त्रिभुवनाची आयतना, आयतन तू. देवा, तू या प्रकृती पुरुषाचाही आदी म्हणजे कारण आहेस. जी भगवंता महत्त्वाचे शेवटी तूच आहेस. स्वतः तू अनादी पुरातन आहेस. तू सर्व विश्वाचे जीवन असून सर्व जीवाचे अधिष्ठान तूच आहेस. आणि भूत भविष्य ज्ञान तुझ्या स्वाधीन आहे. तू वेदाचे डोळे आहेस. आत्मस्वरूपाशी तू अभिन्न आहेस, आणि म्हणून आत्मस्वरूपाचे सुखही तूच आहेस. तूच संपूर्ण त्रिभुवनाला आधार असणाऱ्या विश्वरूपालाही आधार आहेस. त्रिभुवनाची आयतना, आयतन तू. आयतन म्हणजे आधार. या शब्दाला माया असा अर्थ करून माया ही त्रिभुवनाला आधार आहे असे कोणी म्हणतात. पण त्रिगुणात्मक माया व तिचे कार्य त्रिभुवन हे दोन्ही भ्रमरूपच आहेत, आणि भ्रमच भ्रमाला आधार होऊ शकत नाही. भ्रमाला आधार सत्य वस्तू असली पाहिजे असे वेदांतात मानले असल्यामुळे येथे त्रिगुणात्मक माया ही त्रिभुवनाला आधार आहे असे म्हणता येत नाही. कोणी म्हणतील की ज्ञानदृष्टीने पाहता दोरी ही वस्तू भ्रमजन्यच आहे, तरी पण तिच्यावर सर्प वस्तूचा भ्रम होतोच की नाही. या शंकेला उत्तर असे आहे की दोरीवर सर्पाचा भ्रम होतो असे अज्ञानी मूर्ख जरी म्हणत असले तरी वेदांत शास्त्राचे तसे म्हणणे नाही. चैतन्य हे सत्य असून सर्व वस्तूंचे ठिकाणी व्यापक असल्यामुळे ते दोरीतही आहे, आणि दोरीला आधार असणाऱ्या या चैतन्यावरच सर्पाचा भ्रम होतो, दोरीवर होत नाही असे वेदांत शास्त्रातून सांगितले आहे. भगवंतांनी जेव्हा अर्जुनाला विश्वरूप दाखवले तेव्हा अर्जुनाला भगवंताच्या श्रीकृष्ण स्वरूपाचे ठिकाणी विश्वरूप या विश्वरूपाचे ठिकाणी त्रिभुवन आहे
असे जे स्पष्ट दिसत होते त्याचाच उल्लेख करून देवा तू विश्वरूपाने भगवंताला आधार असून श्रीकृष्ण स्वरूपाने विश्वरूपालाही आधार आहेस, अशी अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाची स्तुती केली आहे. म्हणून या ओळीतील त्रिभुवनाची आयतना या तिसऱ्या चरणातील आयतन या शब्दाचा विश्वरूप व आयतन तू या चौथ्या चरणातील आयतन या शब्दाचा श्रीकृष्ण स्वरूप असा अर्थ केला पाहिजे. म्हणून जी परम तू ते म्हणीचे महाधाम कल्पांती महद्ब्रह्म तुझ माझी रिगे किंबहुना तू आ देवे विश्व विस्तारिले आहे आघवे तरी अनंत रूपा वानावे कवणे तू ते. म्हणून भगवंता तुला सर्वश्रेष्ठ म्हणतात व सर्वांचे अंतिम वसती स्थान तुलाच म्हणतात. कल्पाचे शेवटी ही माया तुझ्या ठिकाणीच लीन होते. किंबहुना तूच संपूर्ण जगत स्वरूपाने प्रकट झाला आहेस, तेव्हा हे विश्वरूपा तुझे वर्णन करण्यास कोण समर्थ आहे. वायुर्यमोऽग्निर्वरुणः शशाङ्कः प्रजापतिस्त्वं प्रपीतामहश्च नमो नमस्तेस्तु सहस्रकृत्स्त्वं पुनश्च भूयोऽपि नमो नमस्ते. नमः पुरस्तादथ पृष्ठतस्ते नमोस्तु ते सर्वत एव सर्व अनंत वीर्यामित विक्रमस्त्वं सर्वं समाप्नोषि ततोऽसि सर्वः. वायू यम अग्नि वरुण चंद्र ब्रह्मदेव व ब्रह्मदेवाचा पिता तूच आहेस. तुला सहस्त्रशः प्रणाम असोत. पुन्हा वारंवार तुला नमस्कार करतो. पूर्व दिशेस तुला नमस्कार असो, पश्चिम दिशेस तुला नमस्कार असो. हे सर्व रूपा अनंत सामर्थ्य असलेल्या व अनंत पराक्रम करणाऱ्या संपूर्ण जगत तू एका आत्म्यानेच व्यापतोस. म्हणून तू सर्व रूप आहेस. अशा तुला सर्वत्र सर्व ठिकाणी नमस्कार असो. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.